हॅलो माय डिअर फ्रेंड्स, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. आज आपण पाहतोय 10th स्टँडर्ड सायन्स पार्ट 1 चॅप्टर 5 हीट या चॅप्टरचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स. त्याचबरोबर असे कोणते टॉपिक्स आहेत ज्याच्यामधून एक्झामला क्वेश्चन्स येतात आणि असे कोणते टॉपिक्स आहेत जे आपण स्किप करू शकतो, हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आय होप तुम्ही पहिले 4 व्हिडिओज पाहिले असतील, ज्याच्यामध्ये आपण पहिल्या 4 चॅप्टर्सबद्दल हे सारं काही डिस्कस केलं होतं. सो लेट स्टार्ट विथ हीट. हीटमध्ये हा जो पहिला पॅराग्राफ आहे याच्यामधलं एक्झामला काही नाही आहेत, सो यू कॅन स्किप. इवन डिफरन्स बिटवीन टेम्परेचर, हीट किंवा हीट ट्रान्सफरचे वेज वगैरे हे सगळं प्रिव्हियस स्टँडर्ड्समध्ये झालं आहे. सो आत्ता तुम्हाला एक्झामला हे काही नाही विचारलं जाणार. प्रॅक्टिकलचे जे आहेत ते पण क्वेश्चन्स तुम्ही स्किप करू शकता. हे जर क्वेश्चन्स तुम्ही पाहिले असतील तर हे मात्र एक्झामला येतात, म्हणजे हा ग्राफ एक्झामला येतो. 5 मार्क्ससाठी किंवा ॲक्टिव्हिटी बेस 3 मार्क्ससाठी जे क्वेश्चन्स आहेत त्यासाठी हा ग्राफ दिला जातो आणि तुम्हाला विचारलं जातं की इथे कोणता फेज आहे, म्हणजे इथे लॅटेंट हीट ऑफ फ्युजन सुरू आहे किंवा कोणत्या फेजमध्ये लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन सुरू आहे, आणि मग लॅटेंट हीट ऑफ फ्युजन आणि लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशनची डेफिनेशन. ठीक आहे. सो त्यासाठी तुम्हाला हे डेफिनेशन बाय हार्ट करायची. ही स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ फ्युजनची आहे आणि या ठिकाणी तुम्हाला लॅटेंट हीट ऑफ फ्युजनची डेफिनेशन पाहायला मिळेल. सो तुम्हाला टेम्परेचर वर्सेस ग्राफ जर आला तर त्याच्यामध्ये ह्या ज्या डेफिनेशन्स आहेत तर त्या लिहायच्या आहेत. या ठिकाणी अगेन लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन आणि स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन. एक्झाममध्ये तुम्हाला स्पेसिफिक लॅटेंट हीट विचारलं आहे की फक्त लॅटेंट हीट विचारलं आहे हे पाहून डेफिनेशन लिहा. बेसिकली जेव्हा तुम्ही डेफिनेशन्स लिहिणार आहात तेव्हा ते एकदम प्रॉपर त्याच शब्दांमध्ये असलं पाहिजे, नाही तर तुमचे मार्क्स जाऊ शकतात. हा काही टेबल पाठ करायची गरज नाही आहे. रिझोल्युशन जे आहे तर हे एक्झामला तुम्हाला डिरेक्टली लिहायला नाही आहेत, पण असं दिलं जातं आयडेंटिफाय फिनोमिनामध्ये वगैरे की असं एखादं आईस आहे तर त्याला प्रेशराईज केल्यानंतर त्याचा शेप वगैरे काहीतरी येतो आहे, तर हा कोणता फिनोमिना आहे हे ओळखा. ठीक आहे, असं ओळखायला वगैरे दिलं जातं. किंवा डायग्राम ड्रॉ करून हे फिनोमिना कोणता आहे ते ओळखा असं येतं. आणि इन केस फिनोमिना ओळखून एक्सप्लेन करा असं आलं तर मग ते 2 मार्क्सचं क्वेश्चन बनेल. जर फक्त फिनोमिना ओळखा असं आला तर तो 1 मार्क्सचा क्वेश्चन असेल. ठीक आहे. सो ते जर लिहिण्यासाठी आलं तर जर रेझोल्युशन म्हणजे काय तर तुम्हाला हे लिहायचं आहे. एक्झाम्पल तुम्ही आईस स्लॅबचं किंवा आईस क्यूबचं वगैरे देऊ शकता. त्याच्यानंतर नेक्स्ट ॲनिमलस बिहेवियर ऑफ वॉटर. हे खूपदा विचारला गेला PYQ आहे किंवा खूपदा विचारला जाणारा प्रश्न आहे, त्याच्यामुळे हा तुम्हाला करायचा आहे. याच्यावरती तुम्हाला असं येऊ शकतं की व्हॉट इज मीन्ड बाय ॲनिमलस बिहेवियर ऑफ वॉटर ऑर ॲट व्हॉट डिग्री ॲट 4 डिग्री चेंजेस इन वॉटर ॲट 4 डिग्री असं पण येऊ शकतं. मग त्यावेळेस तुम्हाला डेन्सिटी मॅक्सिमम असते की मिनिमम असते किंवा व्हॉल्यूम मॅक्सिमम असते की मिनिमम असतं, हे सगळं तुम्हाला सांगावं लागेल. ठीक आहे. सो हे सगळंच ऑलमोस्ट या पॅराग्राफमध्ये आहे. सो एवढा पॅराग्राफ तुम्हाला करायचं आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे होप्स ॲपॅरेटस. इन केस जर तुम्हाला ग्राफवरती प्रश्न विचारायचा असेल ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चनवरती तर इथे तुम्हाला बॉक्स नाही दिला जाणार 4 डिग्रीवरती, असं तुम्हाला दिलं जाईल ग्राफ आणि विचारलं जाईल की ॲट व्हॉट डिग्री वॉटर शोज ॲनिमलस बिहेवियर, तर मग तुम्हाला लिहायचं आहे 4 डिग्री. मग अजून एखादा क्वेश्चन असेल की जेव्हा कधी वॉटर ॲनिमलस बिहेवियर दाखवेल देन व्हॉट इज द कंडिशन, लाईक म्हणजे व्हॉल्यूम मॅक्सिमम असलं पाहिजे की मिनिमम असलं पाहिजे किंवा डेन्सिटी मॅक्सिमम असलं पाहिजे की मिनिमम असलं पाहिजे, असे क्वेश्चन्स तुम्हाला याच्यामध्ये येऊ शकतात. हे बाकी इफ यू वॉन्ट यू कॅन स्किप. ह्याच्यामध्ये फक्त डायग्राम करायची होप्स ॲपॅरेटसची. एक तर तुम्हाला डिरेक्टली डायग्राम ड्रॉ करा असं येऊ शकतं किंवा तुम्हाला डायग्राममध्ये काहीतरी असं ब्लँक वगैरे दिलं जाईल आणि फिल करायचे चान्सेस कमी आहेत. डायग्राम ड्रॉ करा असं सरळ प्रश्न येऊ शकतो. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ड्यू पॉईंट अँड ह्युमिडिटी. याच्यामध्ये डिरेक्टली हे तुम्हाला डेफिनेशन्सवरतीच फोकस करायचं आहे की ड्यू पॉईंटची डेफिनेशन काय आहे आणि ह्युमिडिटीची डेफिनेशन काय आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे रिलेटिव्ह ह्युमिडिटीची डेफिनेशन विचारली जाते. अलॉंग विथ फॉर्म्युला पण तुम्हाला लिहावं लागेल. सो डेफिनेशन इथून करू शकता, फॉर्म्युला खाली आहे. या ठिकाणी ह्युमिडिटीची पण डेफिनेशन आहे. सो या सगळ्या डेफिनेशन्स तुम्हाला करायच्या आहेत. त्याच्यानंतर हे एक आहे, हे तुम्हाला ना मॅच टू कॉलम्समध्ये येऊ शकतं की एका कॉलममध्ये इथे दिलं जाईल रिलेटिव्ह ह्युमिडिटी, या ठिकाणी दिली जाईल एअर इज ह्युमिड आणि या ठिकाणी दिलं जाईल एअर इज ड्राय. मग इथे असेल ह्युमिडिटी इज 100% किंवा ह्युमिडिटी इज लेस दॅन 60%, ह्युमिडिटी इज मोर दॅन 60% आणि तुम्हाला मॅच करायचं असेल किंवा इथे ब्लँक्स दिले जाईल आणि या ब्लँक्स तुम्हाला फिल करायचे असतील. असं ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन याच्यामधून बनू शकतो. ठीक आहे. आफ्टर दॅट गिव्ह द रिझन्समध्ये हा प्रश्न विचारला जातो की जेव्हा एरोप्लेन असतं तर तेव्हा ते असं मागे एक व्हाईट टेलप्रमाणे बनतं ना, तर ते कशामुळे बनतं हे तुम्हाला एक्झाममध्ये विचारलं जाऊ शकतं. सो हे त्याच्यासाठी आन्सर. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे युनिट ऑफ हीट. यासाठी तुम्हाला हे कन्वर्जन लक्षात ठेवायचं आहे. न्यूमॅरिकलमध्ये आलं तर तुम्हाला हे कन्वर्जन करायला येऊ शकतं किंवा तुम्हाला MCQsमध्ये पण 1 कॅलोरी इज इक्वल टू किती असं विचारलं जाईल आणि 4 ऑप्शन्स असतील, त्याच्यामधून तुम्हाला करेक्ट ऑप्शन निवडायचं असेल. सो त्यासाठी हे रिलेशन.
आफ्टर दॅट नेक्स्ट आहे स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. ह्याच्यावरती विथ एक्सपेरिमेंट लिहिण्यासाठी विचारलं जातं. तर जेव्हा तुम्हाला असं येईल की विथ एक्झाम्पल किंवा विथ द हेल्प ऑफ एक्सपेरिमेंट एक्सप्लेन करा, तर तेव्हा हे एवढं सगळं डिटेलमध्ये लिहायची गरज नाही आहे. डिरेक्टली तुम्ही सांगू शकता की 3 बॉल्स आहेत, एक वॅक्सचा लेअर आहे, ते गनवॅक्स लेअरमध्ये पुट केलं आहे आणि म्हणजे एक ऑब्झर्वेशन आहे ते तुम्हाला इथून खाली मिळेल. ठीक आहे. प्रोसिजर लिहिण्यामध्ये वेळ घालवू नका. प्रोसिजर फटाफट लिहा की 3 बॉल्स घेतलेले आहेत, वॅक्स लेअरमध्ये टाकलेला आहे आणि मग डिरेक्टली ऑब्झर्वेशनला स्टार्ट करा. ओके. आणि मग याच्या आधारे तुम्हाला स्पेसिफिक हीट ऑफ एन ऑब्जेक्ट काय असतं ते तुम्हाला लिहावं लागेल विथ द हेल्प ऑफ डेफिनेशन. हे करायची गरज नाही आहे, कारण न्यूमॅरिकल्समध्ये जर तुम्हाला एखादं आलंच क्वेश्चन स्पेसिफिक हीटवरचं, तर तुम्हाला स्पेसिफिक हीट दिलेली असते क्वेश्चनमध्ये. दुसरी गोष्ट, व्हॉट इज मीन बाय स्पेसिफिक हीट ऑफ एनी ऑब्जेक्ट, राईट इट्स SI युनिट. आणि येस, सो असा प्रश्न येऊ शकतो. सो त्यासाठी CGS आणि SI युनिट दोन्ही पण लक्षात ठेवायचं आहे. इवन तुम्हाला जर स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीवरती शॉर्ट नोट आली किंवा विथ एक्सपेरिमेंट तुम्ही एक्सप्लेन करणार असाल, तर हे डायग्राम ड्रॉ करायचं आहे. हे कलर तुम्ही अर्थात नाही करू शकत. सो जस्ट या बॉलवरती आयरन आहे, आयर्नचं आहे की कॉपरचं आहे की लीडचं आहे, हे या बॉलवरतीच लिहा. राईट. त्याच्यानंतर आफ्टर दॅट नेक्स्ट तुम्हाला हे पूर्ण जे डेफिनेशन आहे तर ते लिहायचं आहे आणि मग तुम्ही त्याचं जे युनिट आहे तर ते लिहिणार आहात. इवन तुम्हाला शॉर्ट नोटमध्ये आलं तरी पण, आणि त्यांनी जरी मेन्शन केलं नसेल युनिट लिहा तरी पण तुम्हाला लिहायचं आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे हीट एक्सचेंजचा हा जो प्रिन्सिपल आहे तर हा तुम्हाला एक्झाममध्ये लिहायला विचारला जातो. सो त्यासाठी हा पूर्ण पॅराग्राफ करायचा आहे. नेक्स्ट आहे इफ यू वॉन्ट तुम्ही कॅलोरीमीटर स्किप करू शकता, कारण हे न्यूमॅरिकल्ससाठी महत्त्वाचं आहे. डिरेक्टली लिहायला वगैरे नाही विचारलं जात. अजून एक महत्त्वाची गोष्ट, जर तुम्ही हीट एक्सचेंजचा प्रिन्सिपल लिहिणार असाल तर डायग्राम ड्रॉ करा, कारण विदाऊट डायग्राम तुम्ही या ठिकाणी जे काही लिहित आहे ते समोरच्या एक्झामिनरला समजून घेणं अवघड जाईल. कारण तुम्हाला ॲटलिस्ट हे तुम्ही रट्टा मारला आहे की मनाने लिहिताय वगैरे, हे डायग्राम काढल्यानंतर जास्त चांगलं उमगेल. त्याच्यामुळे डायग्राम नक्की ड्रॉ करा. नेक्स्ट आहे हे तुम्ही न्यूमॅरिकलसाठी यूज करणार आहात कॅलोरीमीटरचं. सो बाय हार्ट नाही केलं तरी पण चालेल, बट ॲटलिस्ट यू शुड नो की Q1 काय असतं, Q2 काय असतं, कारण न्यूमॅरिकल्समध्ये आपण Q1 Q2च ॲझ्युम करणार आहोत. हे न्यूमॅरिकल नक्की करून ठेवा. एकतर इझी आहे आणि 2 मार्कासाठी आरामात येऊ शकतं. PYQमध्ये पण खूपदा आलं आहे. न्यूमॅरिकल व्हॅल्यूज बदलू शकतात. 5 kgचं 4 kg, 3 kg, 2 kg, टेम्परेचर 80 to 100, 50 to 100 असं बदलू शकतं, पण पॅटर्न हाच असणार आहे. आणि हा जो फॉर्म्युला आहे मोस्ट ऑफ द टाइम्स आपण हीटच्या न्यूमॅरिकलसाठी Q = mc∆T हाच फॉर्म्युला यूज करतो. सो हा फॉर्म्युला नक्की लक्षात ठेवा. आफ्टर दॅट हे जे न्यूमॅरिकल आहे एकमेव असं मोठं न्यूमॅरिकल आहे सॉल्ड एक्झाम्पल्समधलं. सो इफ यू वॉन्ट तुम्ही हे न्यूमॅरिकल करू शकता. याचं वेटेज थोडंसं जास्त येईल, त्याच्यामुळे हे एक्झामला येण्याचे चान्सेस कमी आहेत. बट इफ यू हॅव टाईम तर तुम्ही हे न्यूमॅरिकल नक्की ट्राय करा. एक्झामला येण्याचे चान्सेस कमी आहेत आणि इवन आलं तरी पण तुम्ही सिम्पल एखादं क्वेश्चन बघू शकता, कारण ह्याला सॉल्व करायला वेळ लागतो आणि समजायलासुद्धा. सो इट डिपेंड्स ऑन यू की तुम्हाला करायचं आहे की नाही. बाकी माझ्यामध्ये तुम्ही स्किप करू शकता. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे लॅटेंट हीट. हे थोडंसं इझी आहे, हे ट्राय करा कारण हे एक्झामला येऊ शकतं. ठीक आहे. त्याच्यानंतर MCQs ॲज युजल तुम्ही सगळे करणार आहात. इथे जे ग्राफवरचे क्वेश्चन आहेत मी तुम्हाला ऑलरेडी सांगितले. सो तुम्ही हेच क्वेश्चन रेफरन्ससाठी घेऊन केलं तरी पण चालेल. या ठिकाणी पण तुम्हाला ॲनिमल्स बिहेवियर ऑफ वॉटरवरती क्वेश्चन्स पाहायला मिळतात. सो जे मी इम्पॉर्टंट टॉपिक सांगितलेले आहेत त्याच्यावरचेच फक्त प्रश्न केले तरी पण चालणार आहेत, कारण तेच या चॅप्टरमधलं महत्त्वाचं आहे. बाकी एक्स्ट्रा खूप काही आहे. इफ यू वॉन्ट तुम्ही ते पण करू शकता, पण फक्त एक्झामच्या दृष्टीने काय काय महत्त्वाचं आहे ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. हे पण सगळे क्वेश्चन्स ऑलमोस्ट ॲनिमल्स बिहेवियरवरचेच आहेत. आता हे पण तुम्ही करू शकता. ठीक आहे. लॅटेंट हीट म्हणजे काय वगैरे हे सगळं आपण पाहिले. प्रिन्सिपल ऑफ हे पण स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी पण पाहिले. सो इवन तुम्ही फक्त एक्सरसाइज जरी केली या चॅप्टरसाठी तरी पण चालणार आहे, कारण जे सगळे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत त्या सगळ्या इम्पॉर्टंट टॉपिक्सवरती ऑलरेडी क्वेश्चन्स एक्सरसाइजमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. सो हा जो आहे हा एक असा एक्झाम्पलसाठी क्वेश्चन आहे, कारण कधी कधी एक्झाममध्ये पॅरेग्राफ दिला जातो आणि त्याच्यावरती खाली 5 प्रश्न विचारले जातात आणि असा पूर्ण सेट जो आहे तर तो 5 मार्काला लास्ट क्वेश्चनमध्ये येऊ शकतो. तर यासाठी यांनी एक एक्झाम्पल म्हणून पॅरेग्राफ दिला आहे. जर तुम्हाला पॅरेग्राफ वाचून पटपट आन्सर शोधायची सवय करायची असेल किंवा प्रॅक्टिस करायची असेल तर त्यासाठी तुम्ही हा क्वेश्चन सॉल्व करू शकता. सॉल्ड एक्झाम्पल्स केले तरी पण इनफ आहे, एक्स्ट्रा करायची गरज नाही आहे. बट इफ यू वॉन्ट तरी मी हे सगळे जे काही न्यूमॅरिकल्स आहेत तर त्याचे सोल्युशन्स अपलोड केले, तुम्ही ते नक्की चेकआउट करा. हीट चॅप्टर सोल्युशन्स किंवा न्यूमॅरिकल्स टाकून तुम्ही पुढे सुहानी सूर्यवंशी हे नाव टाकू शकता यूट्यूबवरती, तुम्हाला तो व्हिडिओ पाहायला मिळेल. ठीक आहे. सो बट माझ्या मते तरी तुम्ही फक्त सॉल्ड एक्झाम्पल्स केले तरी पण सफिशियंट आहे, पण तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही हे एक्स्ट्राचे क्वेश्चन्स पण सॉल्व करू शकता. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम्स. आणि एवढं केलं तरी पण सफिशियंट आहे, एक्स्ट्रा काहीच करायची गरज नाही आहे. अँड बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम्स. बाय बाय.